फायनल पर्यंत पोहोचलेत. फायनल मध्ये कोणाकडून तुमची अपेक्षा असेल? अजय मडवी, नविकी देवकर, नयन पाटील सगळी टीमच 100% देतील. हे होते लकी मायक 11 उर्फ दिल्ली धमाका टीमचे मॅनेजर मयुरेश म्हात्रे. बिना काही करता यांनी मॅन ऑफ द मॅच देखील जिंकलेली आहे या मॅच मध्ये. थँक्यू. धन्यवाद सागर. आवाज तुम्ही ऐकला पाहिजे. सेमी फायनल मध्ये सेकंड सेमी फायनल जिथे बाबूराव शेठ प्रतिष्ठान संघ प्रथम बॅटिंग करेल. टॉस त्यांनी गमावले आणि दुसऱ्या बाजूला आरव 11 आपण पाहतोय. आपण पाहतोय मधुकर पाटील साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. लकी मयंक 11 ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झाले आणि बघायचं त्यांच्यासोबत फायनल कोण खेळेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळेल. त्या मॅचला आपण सुरुवात करूया. विशाल आणि जालिंदर आणि गोलंदाज अक्षय म्हात्रे. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने पाठवून दिलाय. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना बाबूराव शेठ प्रतिष्ठान या टीमने येतोय चौकार. बॉल वरती चौकार आलाय. विशाल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर ते क्रिकेट पुन्हा खेळत आहेत. पुढचा बॉल सुमित आहेत. त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक वेळ ऑलरेडी विशाल या स्पर्धेत रनआउट झालेले आहेत. त्यामुळे आता ती चूक करणार नाहीये. 5 धावा झाल्या. 5 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आहे. समोर आरव 11 संघ जितेश पाटील आणि कंपनी. त्यामुळे एखादी संधी त्यांना मिळाली या मॅच मध्ये तर ते पलटवार करतील. हे चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे संधी देणार नाहीयेत. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो फेकी चांगली आहे. इथे सिंगल मिळाली. चौकारानंतर 2 सिंगल आलेत. जालिंदरने सिंगलने खातं उघडले. विशालने चौकाराने खातं उघडलं होतं. अक्षयचा बॉल चांगली फिल्डिंग आहे. शॉर्ट मिड विकेटला प्रथमेश माते देत. मॅन फ्रॉम पुंडे उर्फ डबल्या. प्रतीकने दिली माहिती. अक्षय गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. हाही चांगला बॉल होता. चांगला कमबॅक केला अक्षयने. पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर 5 बॉलमध्ये 6 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकातील. 5 ओव्हरची सेमी फायनल. एका बाजूला आरव 11, दुसऱ्या बाजूला बाबूराव शेठ प्रतिष्ठान. अशी सेकंड सेमी फायनल लढत तुम्हाला पाहायला मिळते. आज प्रेक्षणीय मॅच सुद्धा तुम्ही पाहिली. सकाळपासून आल्यापासून हेच वाक्य मी ऐकतो. लाईट आली की आली नाही. म्हणजे लाईट जास्त जाते मला वाटतं मोठी दिसते गावात. नाही वारंवार जाते. नाही बिल तेवढाच येणार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 7 धावा अक्षयने खर्च केलेत. आतिश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. इथे काय प्रयत्न होते बघा. प्रयत्न आवडले असते तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त प्रयत्न. झेल कठीणच होता. धावाही सेव्ह केल्या. काही कदाचित चौकारी गेला असता. सुमित डीप बंद आले असते. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये.
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आतिशला तुम्ही पाहता या स्पर्धेत आतिशने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आता काय घडलंय? यष्टीरक्षक बीट, थर्डमॅन बीट, रनआउटची संधी. फलंदाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. सुरुवातीला असं वाटलं 22 आहे, नंतर बॅटची एज लागली होती. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बाबूराव शेठ, प्रतीश साल. या संघाचा इतिहास आहे, कधी ते फायनल मध्ये पोहोचले नाहीयेत. पहिल्यांदा संधी आली, मग तिचं सोनं करतील का? हा वाईट आहे, थोडस जास्तच बाहेर आहे. 11 धावा दापोलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक आपण पाहतोय संदेश मात्रेत. इथून आवाज आला रवी वायले. रवी वायले सुद्धा जबरदस्त यष्टीरक्षण करतात. हा चेंडू उंच गेलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये. सुमित तिथे, त्यामुळे चूक होणार नाहीये. मिड विकेटला जालिंदरला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना बाबूराव शेठ प्रतिष्ठान या टीमला. की बाल्या मामा बघा, नगरसेवक नाही, आमदार नाही, डायरेक्ट खासदार. आकाश मात्रे आलेत. 11 वरती पहिला धक्का लागलाय जालिंदरच्या स्वरूपात. बाबूराव शेठ प्रतिष्ठान या संघाला पहिला धक्का लागत असताना आता पिच हिटर आकाश मात्रे मैदानात दाखल झालेत. राकेश काहीच मागू नका. अकरा वरती पहिला धक्का आपण मी मगाशीच उल्लेख केला की आतिशने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. विकेट टेकर गोलंदाज आहे आरव 11 टीमचा. हा चेंडू उंच गेला आणि यासाठी विशालने सांगितलं होतं की आकाश मात्रेला 3ऱ्या क्रमांकावरती येऊ दे आणि त्यानंतर आल्यानंतर हा पहिलाच धमाका सिक्सर. त्याचं नाव काय? ऍक्शन बघा ना. नाही पोलाट वाटतात. नाही बॉल शोधतात पण ते कुठेही जाऊ द्या. बबुमा. 17 धावा झाल्यात. आकाशच्या बॅट मधनं पहिला सिक्सर आलाय. नाही आकाश आणि विशाल जर थांबले 60+ धावा या मॅच मध्ये नक्कीच बनतील. मालिकावीरची बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय करसन गोविंद मात्रे यांच्या स्मरणार्थ तेजस करसन मात्रे यांच्यानी मालिकावीरसाठी आपण बायसिकल तुम्ही पाहताय. सुंदर बायसिकल आहे. बघायचं संधी कोणाला मिळेल. वेल लिफ्ट केलाय मात्र कदाचित ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईटचे गुण करतायत. आतिशच्या ऍक्शनवर असं वाटलं कदाचित रिव्ह्यूचा वापर होईल मात्र नाहीये. योग्य डिसिजन आहे. वाईट आहे. 18 धावा दापोलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीकने हात लावला. 50 होती. एक प्रसंग पराभूत झालाय. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. कमबॅक करत असताना बघा गोलंदाज आतिशला तुम्ही पाहता. मी मगाशीच उल्लेख केला आतिशने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. हरकत नाही. एक षटकार त्याला जरूर लागला असेल मात्र एक विकेट सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 धावा दापोलकोते लागल्यात. लकी मयंक 11 बघा. लकी पॅकर्स जगदीश मात्रे खुश आहेत भरपूर. गुलाल घेऊन आले नाही. पहिल्यांदाच मला वाटतं मोठी देशी प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये गेलेत. पहिल्यांदाच बघा.
एक धाव इथे मिळाली. 2 षटकाचा खेळ संपलाय. 5वं पर्व आपण पाहतोय मोठी देशी प्रीमियर लीगचे 5वं पर्व तुम्हाला पाहायला मिळते. मात्र पहिल्यांदाच लकी मँक 11 फायनल मध्ये पोहोचली. म्हणजे लीग मॅचेस सुद्धा जिंकल्या नव्हत्या बऱ्याच 4 वर्ष. म्हणजे आता अजय मडवी आले ना, सर आल्यानंतर काही होईल. सरांनी काहीतरी केलं वेगळं. सरांपेक्षा नयनने चांगली बॅटिंग केली. म्हणजे पूर्ण टीमवर्क महत्वाचं असतं. टीमचा खेळ चांगला झाल्यानंतर जे तुमच्या मागे हार असते तिचेही तुम्ही चेंजेस करू शकता. 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा झाल्या. 3रं षटक घेऊन येतात गोलंदाज अक्षय म्हात्रे येत आहे दुसऱ्या स्पेलमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. रायझिंग स्टारच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची व्यवस्था पण पाहिली. आचार्य जयदास देवकर आचार्याच्या भूमिकेत होते आणि चांगली मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली सर्वांसाठीच. आज रविवार सुट्टीचा दिवस. 2 षटकात 19 धावा झाल्या. 3ऱ्या षटकाला आता सुरुवात होते. गोलंदाज अक्षय म्हात्रे राईट मोड द विकेट. हा चेंडू उंच गेलाय. जितेशचा जजमेंट चांगला आहे. कॅप्टनने कॅप्टनचा झेल टिपलाय. आकाश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. अक्षयचं 2 षटकांचा स्पेल संपला तर धावांवरती रोख लावू शकतो. फर्स्ट सेमी फायनल मध्ये फक्त ओमसाईने 42 केल्या होत्या. मात्र फाईट चांगली केली होती. डॉट बॉलची इथे समाप्ती. अक्षय म्हात्रेने सुद्धा चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे मोठी दिसते प्रीमियर लीग मध्ये. 3ऱ्या षटकाची सुरुवात असताना विकेटने केली. त्यानंतर हा डॉट बॉल आणि आता पुढचा बॉल. अक्षय राईट मोड द विकेट. तिथे काय घडलंय? थर्डमॅनला फिल्डिंग खराब आहे. 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टीमला तो चौकार आल्याने धावा 4 ने पुढे सरकले. 23 वरती. 3रं षटक प्रगती पथावर असताना 5 ओव्हरची सेकंड सेमी फायनल. क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो मोठी देशे प्रीमियर लीग मध्ये. भरपूर खेळाडू आहेत आणि इथे काय घडलंय? पंढरी म्हात्रेकडनं झाली चूक. आता अक्षयकडे रनआउटची संधी आहे. ती गमावली आहे. 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. सुभाष देवकर यांचं बॅकअप चांगलं आहे. धावसंख्या 25 धावा झाल्या आहेत. 3रं षटक प्रगती पथावर आहे. सव्वीस धावा झाल्यात. माफ करा. विशाल आता मात्र लय मध्ये दिसत नाहीयेत. प्रयत्न करतायत. डॉट बॉल येईल. 26 धावा झाल्यात. 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाणी रेडी ठेवा. पाणी लगेच घेऊन जायचे. पाणी लेकर जाना है. बाबू माँ
26 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 झाली समाप्त. 9.00 सरासरी धावपल कधी लागल्यात त्या 27. अक्षर 27 धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये जितेश आलेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 28. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 29. चौथं षटक प्रगती पथावर असताना 29 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अकू टप्प्याचा बॉल होता, खराब बॉल होता. जितेशचा त्याला पाठवून दिलाय. लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता फिल्डिंग चांगली आहे. पंढरी मात्र देते. एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 34 वरती. पुढचा बॉल. हा चेंडू हवेत आहे. आणि फलंदाज रनआउट. धाव एकच मिळेल. 35 वरती तिसरा धक्का.
बॉल शिल्लक आहे आणि आता बघायचंय 5 ओव्हरची मॅच आहे, यानंतर अजून 1 ओव्हर शिल्लक आहे. तो विकेट गेलाय. तुषारला काहीतरी करावं लागेल मॅच मध्ये. तुषारने शेवटच्या बॉलवरती असं वाटतंय सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 36 वरती 3. प्रथम बॅटिंग करत असताना बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि त्यांना फाईट करतोय तो आरव 11. सुभाष देवकर बघा शेवटच्या ओव्हर मध्ये 40+ आमचे जुने खेळाडू. पहिलाच बॉल फुल टॉस होता. क्षेत्ररक्षकाने चूक केली असं म्हणता येणार नाहीये, कारण चेंडू पडल्यानंतर टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे तो पडल्यानंतर बाउन्सेस घेईल. धावा 4 मेधी चौकार. फायनल मॅचच्या टॉस अगोदर यज्ञेश मडवी यांचा वाढदिवस इथे साजरा केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर अजय मडवी यांच्या शुभ हस्ते. $75 किलोचा केक आहे. 40 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल फुल टॉस. नो बॉल. चेक करायचे. नो दिलाय का जितेश? तुम्ही रिव्ह्यू घेतलाय? ओके चला, फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल. थोडेसे पुढे होते बॅट्समन, मात्र तरी हाईट जास्तच आहे असं टीव्ही अंपायर सांगतायत. फ्रीडचा बॉल. आणि काय करतायत काय? तुषार रनआउट. इथून अजून 4 बॉल बाकी होते. मग तुषारची विकेट का कमावली? कारण की रुपेश सुद्धा षटकार मारू शकतात आणि मारलेले आहेत त्यांनी भरपूर वेळा त्यांच्या करिअरमध्ये. वरती 4 अशी परिस्थिती. चांगला बॉल होता. फलंदाज थोडेसे जास्त सफल झालेत. डॉट बॉल. 3 बॉलचा केस शिल्लक आहे. 44 वरती 4. प्रथम बॅटिंग करत असताना बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि त्यांना फाईट करतोय तो मधुकर पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला आरव 11.
पुढचा बॉल आणि फलंदाज रनआउट. 2 धावा मिळतील. वरती 5 गडी बाद. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 46 धावा झालेले आहेत. रुपेश उर्फ गोटे आता मात्र स्ट्राईक एंडला आहेत. एखादा चौकार एखादा षटकार गोट्याच्या बॅट मध्ये येणं गरजेचं आहे. एलबी नाहीये, लक्षात घ्या. अपील करू नका. लेग बाईस एलबी नाहीये, त्यामुळे अपील करू नका. 47 शेवटचा बॉल शिल्लक आहे. 47 वरती 5. पहिल्या सेमीफायनल मध्ये 42 केल्या होत्या. ओम साईने त्या चेस केल्या. लकी मयंक 11ने. लकी मयंक 11 संघ फायनल मध्ये. जगदीश मात्रे लकी पॅकर्स. नेहमीच जेव्हा जेव्हा संघ पॅक करतात ट्रॉफीचा हकदार नेहमीच संघ ठरत असतो. वडवली बी लकी मयंक 11. लकी मयंक 11 मोठी देसाई. लकी मयंक 11 वाडेकर. थांबा, एक बॉल बाकी आहेत. 47 झालेत. काहीतरी सांगायचं सांगूया. मी मगाशीच उल्लेख केला, या चौकाराची नितांत गरज होती आणि तो चौकार आलाय सागरच्या बॅटमधून. 50 कंप्लीट.
परवाची पहिली सेमीफायनल. आरव 11 एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही दुसरी सेमीफायनल आहे, माफ करा. ऑलरेडी पहिली सेमीफायनल सागर पाटील यांनी कव्हर केली. सो सेकंड सेमीफायनल मध्ये बॅकफुटला कट करायचा होता. एक पारितोषिक आलंय हर्षल पाटील ब्राओ यांच्यासाठी. बॉलला हात लागला त्यांचा ऍज अ फिल्डर, तर एक ब्रीजर प्रशांत पाटील यांच्याकडून. कॅच पकडली तर उमेश पाटील नागाव, मितेश पाटील यांच्याकडून 500 म्हणजे टोटल 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. थोडासा नाराज आहे विशाल देवकर, कारण धावा तितक्याशा बनल्या नाही. लक्ष जर आपण बघितलं तर ते 52 धावांचं. अक्षय मात्रे आणि जितेश पाटील आघाडीला आलेले आहेत. आरव 11 आणि बाबराव शेठ प्रतिष्ठान यांच्यामधली ही अस्तित्वाची लढाई. आता सेमीफायनल नंबर 1 मधून लकी मँक 11. ओहो, ऑन साइडला थेट चालला बॉल. जितेशच्या बॅट मधून निघालेला पहिला दणका षटकार. सोडून द्यायचं होतं, पण इथे थोडासा पॉज घेतला होता, त्यामुळे असं वाटलं की तो सोडतोय. पण शेवटच्या क्षणाला अटेम्प्ट केलं त्याने बॉल जेव्हा आत आला. मात्र या बॉलवरती धाव नाही. जितेश अक्षय यांच्या सुरुवातीला जर विकेट आल्या पॉवर प्ले मध्ये, तर 52 धावा डिफेंड करत असताना बाबुराव शेठ प्रतिष्ठान संघर्ष आपल्याला त्यांचा पाहायला मिळेल. अक्रॉसच्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडवाणी बॅटचा यावेळेला संपर्क झाला नाही. फार वेगाने बॉल निघून गेला विकेट किपर कडे. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 7 या आकड्यावरती. षटकार आला होता जितेशच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. राईट झाला होता, बाउन्सच्या वरती जाऊन कट केला. अक्षय थोडासा लेट होता, पण थ्रो खराब. एक धाव. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 52 ला चेस करत असताना आरव 11 धावा फलकावरती 8 फॉर नन. असते हजारो रक्तांच्या नात्या पलीकडचं नातं म्हणजे मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती ज्यांची आपल्याला साथ असते ती मैत्री. आणि आज हे सर्वजण मोठे देसाई गावकरी एकत्रित येत असताना काल आज क्रिकेट या खेळाच्या निमित्तानं आपण बघितलंय. कालही जबरदस्त आपण आनंद साजरा केला आणि आजही या सर्व गोष्टी. आज खरं तर काल जास्त मजा आली, बिकॉज काल 8 संघ होते. आज त्यामधले काही बाहेर गेले. नॉकआउट स्टेजला सागर पाटील यांचा देखील गाशा गुंडाळलेला आहे. कालच 12 जोरले त्यांनी. यतीन देवकर आला, अपकमिंग यंग टॅलेंट आहे. हे जे नाव यतीन, प्रणय असे काही खेळाडू आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये जगदमात मोठी देसाईचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा. फुल लेंथ आहे. फुल टॉसला अटेम्प्ट करत असताना चुकलाय पूर्णपणे जितेश. अक्रॉस द बॅट त्याला ऑनसाइडला स्लॉग हिट करायचं होतं, पण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आय थिंक क्लीन प्लम होते. येस, इम्पॅक्ट तर ऑप्शनचा जरूर होता. आदरणीय भगवान पाटील साहेब यांचं आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करेन या आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. व्हाईटचा सिग्नल
वाराचा प्रचंड वेग आहे आणि मार्च महिन्यामध्ये आता इथे आपण बाजूला बघितलं तर झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. अगोदर 1 महिन्या अगोदर जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती आले असते, यावेळेला अटेम्प्ट केला, पुल सक्सेसफुल, षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. वाईडल आणि त्यानंतर षटकार आलाय. शॉर्ट बेटिंग मध्ये आपण बघितलंय यतीनकडे जात असताना बऱ्याचशा खेळाडूंना चर्चा झालेली आहे, कारण ही जी विकेट आहे जितेशची, ही जर आली तर बराच इम्पॅक्ट पडेल त्यांच्या बाजूने. फुल लेंथ होता, बॅटचा चेहरा बंद केलाय योग्य वेळेला जितेशने, अन्यथा तिथे बॉल बॅट आणि पॅटच्या मधून गेला असता ते स्टंपवरती. फार कमी वयामध्ये इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतोय, हरकत नाही. मागचा बॉलवरती षटकार आलाय, पण असं म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याचा परफॉर्मन्स मागच्या काही सामन्यांमधला आपण 1 बॉल 1 ओव्हर मध्ये एखाद्या गोलंदाजाला तितकं जज करू शकत नाही, पण ओव्हरऑल त्याचा टुर्नामेंट मधला परफॉर्मन्स जर बघितला तर त्यानंतर आपण बरंच काही बोलू शकतो त्यावरती. फुलर लेंथ एक्स्ट्रा कव्हरला जे फिल्डर आहेत रुपेश पाटील, फार मोठा चाहता वर्ग आहे रुपेश पाटील यांचा. मंचावरती लगेच चर्चा झाली जसं त्यांच्याकडे बॉल गेला होता. 17 धावा, ग्लान्स करायचा होता, इथे कनेक्शन नाही. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, डायरेक्ट हिटला चान्स घ्यायला पाहिजे. जर तुम्ही अग्रेसिव्ह फिल्डिंग केली तर सिंगल घेत असताना दोघेही फलंदाज विचार करतील आणि या सर्व गोष्टी कराव्या लागतील, कारण तुम्ही धावसंख्येला डिफेंड करताय. जर गोलंदाजाने विकेट मिळत नाही तर ते तुम्हाला देणार तर नाही, तुम्हाला ते विकेट काढायचे आहेत. 18 धावा धावफलकावरती या षटकातील शेवटचा बॉल. अक्षय मात्रे सध्या तरी दोघेही शांततेने खेळतात. एक षटकार या ओव्हर मध्ये आलाय. ओहो, थेट आलाय आत, बाहेर जाईल अक्षय. पहिली विकेट. धावा पाहिजे 34. 18 बॉल मध्ये 34 डिपेंड करायचे आहेत, मात्र त्यासाठी आता जास्त वेळ घेऊ नका तुम्ही प्लीज. सेकंड सेमीफायनलचा आनंद आपण घेतोय. काल आपल्याला जेवणाची व्यवस्था करण्यात आली ती नवनाथ मात्रे आणि साजन मात्रे यांच्याकडून, तुळशीराम मात्रे यांच्या स्मरणार्थ, आणि आज रायझिंग स्टार यांच्याकडून आपल्याला जेवणाची व्यवस्था करण्यात आली. खरं तर रायझिंग स्टार आय थिंक ज्यामध्ये कोणाचा ग्रुप आहे ते आम्हाला माहित नाही, पण इथे फक्त रायझिंग स्टार हेच नाव दिलेलं आम्हाला. आणि जयदास देवकर हे आचार्य होते. सो जयदासजी देवकर यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. त्यांनी जेवण बनवलं आजचं नॉनव्हेज. प्रत्येकाची मेहनत आहे, त्यामुळे यशस्वीरित्या स्पर्धा पुढे चाललेली आहे. लाईव्हची संपूर्ण व्यवस्था ज्यांच्या सौजन्याने कार्यसम्राट नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील साहेब, प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी देखील त्यांनी 15,000 रुपये आपल्याला दिलेले आहेत. बीके वॉटर पार्क आणि कोकण किंग फॅमिली रेस्टॉरंट बारचे मालक. 18 बॉल 34. ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॉल निघाला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार.
थँक्यू. बंटी आता आलाय. दिलदास यांचे वेळ संपले, जेवल्यानंतर ते गेलेले झोपायला आणि बंटी आलेले आहेत. दिलदास डेकोरेटरचे दुसरे मालक बंटी मात्रे. 17 बॉलमध्ये 30 धावांची अजूनही गरज आहे. हे अगोदरच मिळालं. बाबूराव शेठ प्रतिष्ठानला एक गोष्ट करायची आहे, एकच पर्याय, जितेश पाटीलची विकेट, आणि ती जर आली नाही तर या मॅच मध्ये ते येणार नाही. हे स्पष्टपणे चित्र आहे. 17 बॉल 30 पाहिजे. फुल लेंथ होता, कवसला, गॅप मध्ये बॉल चाललाय, मागून फिल्डर 8 थांबवलाय, 9 सेकंडला थ्रो, रनआउटची चान्स विशाल देवकर. आणि कसा थ्रो पाहिजे, थ्रो चांगला होता, कव्हर करता आलं नाही. आणि इथे मात्र आता धावा पूर्ण होत असताना 2 ऍक्शन रिप्ले पा, फार चांगला थ्रो आहे, मात्र त्याला कव्हर करता आलं नाही. 16 बॉल मध्ये 28 धावांची गरज. सुमित फार लांब होता, त्याला माहित होतं की बॉलला जर पकडतोय विशाल तर आपल्याला धावायचे पॅव्हलियनच्या दिशेने. बॉल जसा सुटला तसा नॉन स्ट्रायकिंग एंडला धावला तो. 16 बॉल 28 मॅच. विशाल देवकर फ्रंटलाईन बॉलर आहेत, विकेट त्यालाच काढायची आहे. पायावरती अक्रॉस द बॅट अटेम्प्ट करत असताना लेग बिफोर विकेट जर ही गोष्ट ठेवण्यात आली असती तर बऱ्याच वेळेला तलवारी गदे निघाले असते. त्यामुळे लेग बिफोर विकेट ठेवली नाही, हरकत नाही. प्रोफेशनल अंपायर देखील होते दोन्ही दिवस. एकही निर्णय असा आपल्याला पाहायला मिळाला नाही. काल शशांक पाटील, सचिन ठाकूर, आज दशरथ सोरकादे आणि त्यांच्यासोबत सचिन ठाकूर. बॅटचा चेहरा उघडलाय, लॉंग ऑफ, चांगला प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली आहे. रुपेश पाटील पुन्हा ऍक्शन मध्ये. आजही तीच चपळता त्यांची आपल्याला पाहायला मिळते. चांगला अटेम्प्ट त्यांनी केलाय, कॅच ड्रॉप झाली जरी असली. 14 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना RO11 ला मधुकर शेठ पाटील यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला राजेश दादा मात्रे जे आपल्याला फाईन लीगला पाहायला मिळतात, त्या संघामधून देखील खेळतायत. त्यांचा संघ बाबूराव शेठ प्रतिष्ठान. स्वीप करायचा होता, मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सो टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 26. 14 बॉल आणि 26 धावांची गरज. 13 बॉल, माफ करा, 13 बॉल आणि 26. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. विशाल विकेट साठी जाईल जितेशच्या, मात्र जितेश सिंगल साठी गेलाय. त्याला माहिती आहे लास्ट ओव्हर बचेंगे तो और भी लढेंगे. 12 बॉल आणि 25 धावांची गरज आहे फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी RO11 ला. 12 बॉल 25 ची गरज. मध्ये ज्याने अर्धशतक झळकावलं आणि त्यानंतर कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय. सो या मॅच मध्ये देखील
जबरदस्त खेळ ज्याने केला. दीपांशु वर्मा छाती टाईट. त्याचा बारका पाऊस नाही आला तरी तो अजून अँटिंग आहे. आनंद 12 बॉल आणि 25 ची गरज आहे. चला तुषार जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दीपांशूला 100 रुपयांचं कॅश प्राइज झालं. दीपांशू आजा विदर. विकास दादा मात्रे ज्या वेळेला बॉल स्क्वेअर लेगचा हातात. कॅच ड्रॉप. चान्स होती, मॅच होती, फायनलचं तिकीट होतं. कॅच ड्रॉप. छोटे सरकार कौशिक अंडर प्रेशर तर जरूर, कारण जितेशची कॅच होती, ही कॅच ड्रॉप झाली आहे. आणि या मॅच मध्ये आता बॉल बाकी असताना 11. दीपांशु आला का? 11 बॉल मध्ये 24 पाहिजे. 11 बॉल 24 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या आरव 11 ला सुमित लास्ट मॅच मध्ये चांगली साथ दिली होती जितेशला. ही जोडी जर फोडली नाही तर बाबूराव शेठ प्रतिष्ठानला हा विजय फार महाग असेल. तुषाराला राऊंड विकेट. लेग ब्रेक आहे. समोर खेळला एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये बॉल चालला. डबलचा कॉल असेल की नसेल. डीप मधून फिल्डर तर फार वेगाने. जितेशने अटेम्प्ट करायचं ठरवलंय. तो स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉल बाकी 10 बॉल मध्ये 23 धावांची अजूनही गरज आहे. तुषार प्रयत्न करतोय. या विकेटने मॅच मध्ये येतील बाबूराव शेठ प्रतिष्ठान, मात्र ती विकेट यायला पाहिजे. बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, वाइड इज लॉन्ग ऑन, फाइन लेग आता है, शॉर्ट स्क्वायर लेग आता है, मिड ऑन आता है, लॉन्ग ऑफ बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, बॅकवर्ड पॉइंट बाहेर. वेगाने टाकलाय. बॉलच बॅक. मिड ऑफला फिल्डर आहेत. चांगला प्रयत्न त्याने केलाय. आता एक धावत असताना रुपेश पाटील सिंगलने धाव संख्या जाऊन पोहोचले पुढे 30 धावा. मॅच चढत चालली आहे. 3 बॉल मध्ये काही मोठा फटका आला नाही. 9 बॉल मध्ये 22 पाहिजेत. सुमित मोठ्या फटक्यासाठी जाणारच आहे, ती मात्र शंका नाही याच्यात. चांगली बॉलिंग तुषारची. 52 ला डिफेंड करत असताना चांगला सामना आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजांनी बनवलाय. टॉप एज कॉल यावेळेला कोणाचा असेल? मिडॉनच्या फिल्डरचा. ओहो, बटरफ्लाय कॅच. जालिंदर पाटीलने टिपलेल्या झेलने सुमीची विकेट. जितेशला स्ट्राइक मिळणार नाही. नवीन बॅटर मैदानाचा हात असेल. 8 बॉल 22 ची गरज. जितेश वरती आता प्रेशर असणार आहे, बिकॉज सुमितने साथ सोडली आहे. या ओव्हर मध्ये त्याला स्ट्राइक नाही आताही. 4 बॉल मध्ये धावा फक्त 3 आलेल्या आहेत. 8 बॉल मध्ये अजूनही 22 बनवायचे आहेत. म्हणजे सध्या जे सुरू होतं ते झालं नाही, त्यापेक्षा थोडस कठीण होत चाललंय आता बॅटिंग करणाऱ्या आरव 11 साठी. संदेश मात्रे गुलालाची टी शर्ट घरी ठेवून आले. चला चला देवकर फिल्डिंग लावा. तुषारने चांगली बॉलिंग केलेली आहे. कौतुक करायलाच पाहिजे तुषारचं. तुषार, वरुण, सुमित हे खास करून बऱ्याच वेळेला आपण यांना बघितलंय जनुमान मोठे देसाई संघाकडून ऍज अ फिल्डरची भूमिका. वरुण या सीझन मध्ये बऱ्याच वेळेला बॅटिंग आणि बॉलिंग दोघेही जेव्हा जेव्हा जिथे जिथे कमतरता असते त्या स्पर्धांमध्ये त्याचे आपण बघितलं. तुषार आणि सुमित प्रामुख्याने ऍज अ फिल्डर. मात्र तुषारने छाप सोडली, सुमितने छाप सोडली आहे. सध्या तुषार संदेशाला मैदानाचा आत. बॉल बाकी आहेत. 8 धावा पाहिजेत 22. ओहो, इथे बॉल पडलाय पण जास्त वळण घेत असताना अंपायरचा सिग्नल वाईड आलाय आणि वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 31. बॉल बाकी आहेत 8 धावा पाहिजेत 21. हे 2 बॉल, या 2 बॉल वरती एकही मोठा फटका आला नाही तर तितक्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बाबूराव शेठ प्रतिष्ठानला.
लॉफ केलाय लॉंग ऑनला, गॅप मध्ये बॉल, लॉंग ऑनचा फिल्डर, चांगला अटेम्प्ट पण बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. प्राइज आम्ही अनाउन्स केलं होतं. हर्षलच्या हाताला बॉल लागला असता तर हातात बीजर असते मॅच नंतर. आता बॉल बाकी आहेत, 7 बॉल 17. बॅकफुटला पंच केलाय, झेलची संधी आहे, पुन्हा जालिंदर, या वेळेला कॅच ड्रॉप. फिल्डिंग चांगली केली, जितेश कडे स्ट्राईक असेल. बॉल बाकी 6 आणि 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज फायनल साठी. RF11 ला बाबूराव शेठ प्रतिष्ठानच्या विरुद्ध बनवायच्या 6 बॉल 15 धावा. या मॅच मध्ये बरंच काही अजून बाकी आहे. सेमीफायनल 2चा थरार आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आकाश एका बाजूला कॅप्टन ऑफ बाबूराव शेठ प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला जितेश पाटील कॅप्टन ऑफ RF11. जितेशची सोडलेली कॅच करेल का फिनिशिंग मॅच, की दुसऱ्या बाजूने आलेला आकाश या मॅच मध्ये 15 धावा बनवू देणार नाही जितेशला. ओव्हर द विकेटने असेल पहिला बॉल. आकाश मात्रेचा जितेश पाटील साठी पहिला बॉल. ओहो, मिसफील्ड झाली आहे, गॅप मध्ये बॉल, फिल्डर येत आहेत, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. मिसफील्डचा पहिला चौकार. त्याने बॉल सोडला. कौशिक थोडासा अंडर प्रेशर आहे, पण हे सर्व विसरावं लागेल त्याला. जर विजय पाहिजे तर संघर्ष अटळ आहे तुमच्यासाठी. मागून तुषार आला होता बॅकिंग साठी, त्याला बॉल सापडला नाही. 5 बॉल 11ची गरज आहे. खराब बॉल, फाईन लेगला अडवलाय. इट इज नो बॉल. स्वतः इथे आलाय व्हाईट बॉल. फ्रीड कंटिन्यू असेल, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती. फ्रीड कंटिन्यू. फुल चाललाय फायनलच्या तिकिटाच्या जवळ. जितेशचा षटकार. सांगतो काही नको. 2 ला विन. विकेट नाही, विकेट 2च पडलेले आहेत. पहिल्या डावामध्ये विकेट जवळपास 5 पडले होते. फ्लिक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला. पहिली धाव तर पूर्ण झाली. डबलचा कॉल आहे. लॉस्ट सेकंडला थ्रो येतोय. आकाश कव्हर करेल आणि यावेळेला रनआउटची विकेट पडेल. सो 3 मध्ये 2 पाहिजेत.
3 बॉल 2 धावांची गरज, 1 ला विन. 5 विकेट पडले होते पहिल्या डावामध्ये आणि तुमचे पडले 3. एक तुम्हाला काढावीच लागणार आहे आणि 3 बॉल डॉट आले, विकेट आल्या तर मॅच बाबूराव शेठ प्रतिष्ठान देखील जिंकू शकतो. 3 विकेट पडलेले आहेत या डावामध्ये, 5 विकेट पडले होते पहिल्या डावामध्ये. हवेत खेळलाय, मॅच फिनिश. जितेश पाटील नाबाद राहिला. आरव 11 पोहोचला फायनल मध्ये. MTPL मोठी देसाई प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाच्या फायनल मध्ये धडाक्यात आरव 11. अभिनंदन. पाटील साहेब अभिनंदन. आरव 11. सो जितेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ